शास्त्रानुसार सोमवारी महादेवांची पूजा केली जाते आणि या दिवशी उपवास केल्याने महादेव आणि माता पार्वती प्रसन्नही होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात असेही सांगितले जाते। परंतु श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना चुकूनही पुढील चुका करू नका। तर मंडळी, शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो, तर लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका। तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही। तसेच शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे, तरच जलाभिषेक पूर्ण होतो असेही सांगितले जाते। तसेच शास्त्रानुसार शिवलिंगावर कुंकू, हळद कधीही वाहू नये। शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा। भगवान शंकरांच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवायला हवे, प्रदक्षिणा कधीही पूर्ण मारू नये। जेथून दूध वाहते तेथेच थांबा आणि परत जा। तसेच मंडळी, महादेवाला कधीही नारळ किंवा नारळ पाणी अर्पण करू नये। तुळशी पत्र देखील महादेवाला कधीच अर्पण करू नये। महादेवाच्या पूजेमध्ये केतकी आणि केवड्याची फुले कधीच अर्पण करू नये। महादेवाच्या पूजेमध्ये शंख वर्ज्य मानला जातो। महादेवाची पूजा करताना सुकलेली फुले कधीही अर्पण करू नयेत, नेहमी त्यांना ताजी फुले अर्पण करावीत आणि दुसऱ्या दिवशी शुद्ध पाण्याने आंघोळ करून पिंडीवरील शिळी झालेली फुले काढून टाकावीत। महादेवांच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही, या गोष्टींची काळजी घ्यावी। व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे श्रावण महिन्यात महादेवाची सेवा विशिष्ट गोष्टींची काळजी घेऊनच करावी। तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि गुरुमाऊली या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।